25 वर्ष गेली आहेत असं वाटलंच नाही जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो. तर या यंग पोरींबरोबर मी आता हिरो म्हणून अजूनही काम करू शकतो. आता मी असं तिला म्हणणं की अरे आय लव्ह यू. आता जे आहे ते आहे छान. हा खरंच मराठीतला मोठा चित्रपट आहे. फक्त एवढे आम्ही सगळे मोठे कलाकार आहोत म्हणून नव्हे. त्यांच्या डोळ्यातून आपल्याला सगळ्यांना सामावून घेत असतात ते. तेव्हा बाप्पा हे खूप सुंदर दैवत आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. घरात गणपती हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि माझ्यासोबत कोण आहेत तर अजिंक्य सर आहेत. कसे आहात? मस्त एकदम. काय सांगाल की एवढी छान तुम्ही कास्ट वगैरे आहात आणि त्यात एक व्यक्ती जिच्यासोबत 25 वर्षांनी तुम्ही पुन्हा काम करता त्या अश्विनी ताई, पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्यावर काय आनंद? खूप आनंद झाला. खूप आनंद झाला. आणि 25 वर्ष गेली आहेत असं वाटलंच नाही जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा आम्ही रीडिंगला भेटलो आणि तीच धमाल तीच मस्ती तेव्हा आम्ही 25 वर्षांपूर्वी सरकारनामा केला होता, शेवटचा चित्रपट. त्याच्यानंतर तिचं लग्न झालं आणि ती अमेरिकेला गेली. पण आठवणी निघाल्या या 1986 जेव्हा आम्ही शाबा सुनबाई जिथे तिचा पहिला चित्रपट लॉन्च झाली माझ्याबरोबर ती, तेव्हाच्या सगळ्या आठवणी निघाल्या आणि इतकी गंमत आली. आय एम टेलिंग यू की वी वर व्हेरी हॅपी टू वर्क टुगेदर. तुमची मैत्री तर खूप जुनी, आम्ही खूप किस्सेही ऐकले. बट आज सगळेजण अश्विनीताईला बोलले सुंदर दिसते, सुंदर दिसते, सुंदर दिसते. तुम्ही त्यांना काही कॉम्प्लिमेंट? खूप सुंदर दिसते ती, नेहमीच दिसते. आणि तिला मी नेहमीच सांगत आलो की शी इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल ॲक्ट्रेसेस ऑफ मराठी सिनेमा. तर तिने स्वतःला खूप छान ठेवलेलं आहे, मेंटेन केलेलं आहे. तेव्हा शी इज लुकिंग ब्युटिफुल. सो काय आता मी असं तिला म्हणणं की अरे आय लव्ह यू विल नॉट बी राईट. सो आय सेड फॉरगेट इट. सो आता जे आहे ते आहे छान. त्या चित्रपटाकडे वळते की पहिल्यांदा बापाच्या भूमिकेत जेव्हा येत आहे तर काय म्हणजे जेव्हा कळालं की आपल्याला आता ही बापाची भूमिका साकारायची आहे लीडच्या, तर काय भावना होत्या? नाही, भावना एक कलाकार आहे मी. शेवटी मी एक कलाकार आहे आणि मी हा रोल केला आणि त्याच्यानंतर माझे 4 चित्रपट झाले ॲज द मेन लीड, जे मी कंप्लीट केले आहेत. आत्ता लंडनमध्ये शूट झाले आहेत आणि त्याच्यामध्ये तेजश्री प्रधान एकामध्ये माझी हिरोईन आहे. सो या यंग पोरींबरोबर मी आता हिरो म्हणून अजूनही काम करू शकतो. लोकांना कुठेही ते बघितल्यानंतर असं वाटलं नाही की अरे अजिंक्य नाही सोबत. त्यांना असं वाटलं की अरे ही ह्याच्याहून लहान पण चालली असती. इतके हॅन्डसम तसं राहतच. आता ते देवाची कृपा आहे. पण पण कुठेच नाही. सो माझ्यासाठी हा एक रोल होता. आणि एक कलाकाराच्या आयुष्यामध्ये असे बरेच घटना, म्हणजे आपण इतक्या लोकांबरोबर आपलं लग्न होतं चित्रपटामध्ये, पण आपण काय तो विचार घेऊन जात नाही की अरे ही माझी बायको आहे किंवा माझा नवरा आहे. तसंच मी एक बाप म्हणून हा रोल निभावला. तेव्हा मी जेव्हा सेटवर असायचो तेव्हा बाप असायचो, सेटच्या बाहेर असायचो तेव्हा मी त्याला एक मित्रच होतो. सो वी हॅड अ लवली टाईम आणि कुठेही मनात असं जाणवलं नाही की अरे मी काय करतोय. आय एम अ ॲक्टर, हाडामासाचा कलाकार आहे मी. माझ्या वडिलांनी शिकवलं होतं जी चांगली भूमिका पदरात पडेल ती करायची आणि चोखंदळपणे आणि चोख करायची. सर ही भूमिका जेव्हा आली तेव्हा ट्रिगर पॉईंट काय ठेवलेला की ही भूमिका अशीच आता पार पडायची? नाही, काही नव्हतं. मी ट्रिगर पॉईंट ठेवतच नाही. आय लिव्ह इट टू द डायरेक्टर टू डिसाईड हाऊ इट गोज. मी चित्रपटाची स्टोरी ऐकली, निर्माते चांगले होते आणि दे अग्रीड टू माय मनी. सो आय डिसाइडेड टू डू द फिल्म. पण मला नंतर जाणवलं की मी खरोखरच बरोबर निर्णय घेतला की नवज्योतनी खरोखरच ज्या पद्धतीने हा चित्रपट मांडला आणि जसजसं एक दिवस शूटिंगचा होऊ लागला तेव्हा जाणवायला लागलं की येस, आय थिंक इट इज अ फॅन्टॅस्टिक वे. या चित्रपटाचा एक भाग असणं हे गरजेचं, म्हणजे चांगलं आहे माझ्यासाठी. कारण हा चित्रपट एका वेगळ्या पद्धतीने बनतो आहे. एक नॉर्मल मराठी चित्रपट जसा बनतो तसा हा बनत नाही आहे. हा विदाऊट एनी कॉम्प्रोमाइजेस जे हवं आहे तेच पाहिजे तसं तो करून घेत होता. त्याचे 10 50 रिटेक झाले तरी त्याला त्याची पर्वा नव्हती. आणि असा दिग्दर्शक यंग एवढा असूनसुद्धा सो कॉम्पिटंट, ही न्यू वॉट ही वॉन्ट्स. आणि त्याच्या मागचे निर्माते हे तेवढेच पाठीशी उभे होते खंबीरपणाने. तेव्हा येस, एकदम आय एम व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस लवली बिग सिनेमा. कारण हा मराठीतला खूप मोठा चित्रपट आहे. ॲक्च्युली एवढी आम्हाला याच्यात खूप जनरेशन पाहायला मिळत आहेत. आम्ही पोस्टर बघतोय, टीजर बघितला की खूप जनरेशन, आणि त्या जनरेशनमध्ये की म्हणजे असं एक होतं की सिनियर आहेत ती 10, मग जी पोरं होती त्यांना असं कुठे घाबर होते का तुम्हाला ते सेटवर? नाही तसं म्हणूनच म्हटलं ना की कुठेच सगळेजण जेव्हा चित्रपटाचं शूटिंग चालू होतं तेव्हा प्रत्येकजण हा त्या रोलमध्ये असायचा. त्याच्यानंतर सगळे मित्र होते. त्याच्यामध्ये एक मैत्रीचंच वातावरण, सगळे म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत आम्ही एकत्रच बसून धमाल करायचो. कुठेच सगळ्यांनी सिनियरिटी पाळून आपल्याला
जो रिस्पेक्ट द्यायचा तो त्यांनी आपल्या जागी दिलेला आहे, पण त्याच वेळेला खांद्यावर हात टाकून आपण गंमत सुद्धा रात्रीची करू शकतो हेही करून दिलेलं आहे. सो इट वॉज अ केरळमध्ये शूटिंग झालंय, तिथे एकंदरीत अनुभव काय होता आणि किती धमाल मस्ती केली आहे तुम्ही? नाही, खूप छान मजा आली, खूप धमाल मस्ती केली, खूप कष्टही भोगले, कारण पावसाने खूप धुमाकूळ घातला आणि बरेच दिवस आम्ही असे नुसते बसून होतो. त्या मानाने त्या नियमाने केरळ बघून झाला माझा. पण एकूण खूप असं म्हणजे हा चित्रपट झाला आणि आत्ता या रिलीजला आला आहे ह्याची आता विचार केल्यानंतर असं वाटतं की अरे हा किती छान पटकन असा घडून गेला चित्रपट. म्हणजे जेवढ्या अडचणी आल्या तेवढ्याच त्या निभावून पण नेल्या गेल्या. कुठेच असं झालं नाही की अडचणी आल्यामुळे काम थांबलं किंवा बरेच असे निर्माते सुद्धा आहेत की एवढं नुकसान सोसल्यानंतर अरे आपण आत्ता नको बंद करूया, पण यांनी ते डिटर्मिनंटली ही डिड इट. सो आय थिंक इट वॉज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. आणि प्रत्येक ऑडियन्सला मी हेच सांगेन की हा एक खरंच मराठीतला मोठा चित्रपट आहे. फक्त एवढे आम्ही सगळे मोठे कलाकार आहोत म्हणून नव्हे, तर ह्याचं टेकिंग, याचं लोकेशन्स, याची गाणी शूट करण्याची पद्धत, सिनेमॅटोग्राफी, एव्हरीथिंग इज सुपिरियर टू एनी अदर फिल्म दॅट आय हॅव सीन. सो देयर विल बी नो कंपॅरिझन. तर गणपती म्हटलं तर एक सणच नाही तर ते भावना आहेत, तर तुमच्यासाठी गणपती हे काय भावना? माझ्यासाठी गणपती एक खूप छान गोंडस रूप आहे, जे आमच्या घरी गणपती नसल्यामुळे आम्हाला त्याची काही सवय नाही आहे. परंतु सण आला की प्रत्येकाच्या मित्रांच्या घरी जाणं हे एक असायचं, आता ते कमी झालं आहे. पण बाप्पाचं रूपच इतकं गोजीरवाणं आहे आणि त्याला एक इतका प्रेमळ भाव आहे की त्याला बघितल्यानंतरच कुठेतरी आपल्याला मनातून एक आपला किती कष्ट जरी असतील तरी आपल्याला माहिती आहे की हा विघ्नहर्ता आहे, याच्या पायाला हात लावून डोकं ठेवल्यानंतर हा सगळे विघ्न दूर करणार आहे. आणि ही एक एक कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो आपण, तो त्यांच्या रूपात आहे, त्याच्या डोळ्यामध्ये आहे. तो डोळा त्यांच्या डोळ्यातून आपल्याला सगळ्यांना सामावून घेत असतात ते. तेव्हा बाप्पा हे खूप सुंदर दैवत आहे. आज बाप्पाकडे गेलेलात म्हणजे सिद्धिविनायकला गेलात, बाप्पाकडनं काय मागितलं? काहीच मागितलं नाही. मी फक्त एवढंच म्हटलं की जे दिलंयस ते खूप दिलंयस, थँक्यू व्हेरी मच. असाच पाठीशी राहा आणि चित्रपट ज्या निर्मात्याने केलेला आहे, आपले पैसे लावलेले आहेत, त्यांना त्यांचे पैसे दुपटीने परत मिळवत आणि लोकांपर्यंत हा चित्रपट व्यवस्थित पोहोचून लोकांना त्याचा आनंद घ्यायला मिळवत. हेच आता तुम्ही कशा पद्धतीने सांगाल की प्रेक्षकांनी हा चित्रपट बघायलाच पाहिजे? नाही, मी तेच आत्ता सांगितलं ना की हा चित्रपट तुम्हाला चित्रपटगृहात येऊनच बघायला हवा. याचं कारणच हे आहे की काही जे मॅग्निफिसंट चित्रपट बनतात, म्हणजे पूर्वी हा खरा 70 mm चा चित्रपट आहे, हा सिनेमास्कोपमध्ये बनलेला आहे. हा त्या लेवलचा चित्रपट आहे. याची पटकथा, याच्यातले होणारे सगळे संवाद आणि त्याचबरोबर ह्याच्यातलं टेकिंग हे अप्रतिम आहे. तेव्हा डोंट मिस दिस फिल्म. थँक्यू सो मच सर, खूप छान वाटलं तुमच्याशी. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.